शेतकरी व्यापारी वर्गांचा मी सन्मान करतो आणि सगळे व्यापारी वर्ग आणि शेतकरी वर्गांना न्याय मिळवून देण्यासाठी मी बाळासाहेब थोरात लासू स्टेशन समाजसेवक यांच्या सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कलेक्टर ऑफिस असो, कोणतं ऑफिस असो, सरकारासाठी न्याय मागण्यासाठी मी यांच्या कोणत्या परिपूर्ण मागण्या पूर्ण न झाल्यास मी या वर्गासाठी आमरण उपोषण करण्यासाठी तयार आहे। कारण जोपर्यंत यांच्या मागण्या पूर्ण होत नाही शेतकरी व्यापारी वर्गाच्या, तोपर्यंत मी माझा श्वासाश्वास असूपर्यंत मी यांना साथ देईन अशी मी ग्वाही देतो। आणि माझा शेतकरी व व्यापारी वर्गाने जो सत्कार केला त्यांचं मी मनापासून धन्यवाद करतो। आणि मी शेतकऱ्यांना थोडक्यात विचारतो, तुम्ही माझा सत्कार केला कशासाठी केला? काय आमचे बैल ढोरे ते विकल्या जायला पाहिजे, बाजार भरला पाहिजे, आता बाजार विक्रा व्हायला पाहिजे, हा असं सगळं व्यवहार जिथं आले तिथं व्हायला पाहिजे, कुणी अडचणीत नाही यायला पाहिजे। आता तुम्हाला तकलीफ कोणाची जास्त? आपली सगळेच शेतकरी बांधव आहे ना, सगळे याकडे येऊन सगळं व्यापार व्यवहार क्लिअर चालायला पाहिजे, सुरळीत चालायला पाहिजे। आता XYZ आपण कोणाचं नाव घेऊ शकत नाही, पण हे सगळं व्यवहार जिथं तिथं व्हायला पाहिजे। म्हणजे म्हणण्याचा अर्थ का तुम्ही जे नाही का आता गाय बैल जेवढे विक्री करते, पण काही संघटनेचे लोक तुमच्यावाले ते तुमचे जनावर गाय काय जे असेल ते भिसकून घेतात आणि गोशाळेमध्ये टाकतात। तुमच्याकडे दाखले असतानाही गोशाळेत टाकतात। अशा गोरगरीब लोकांची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे नाही का हे जे असेल, जो कोणी बी तुम्हाला अडवल याच्या पुढे तुमचे जनावर घेतलेले खरेदी विक्री केलेले जो कोणी नाही का संघटना कोणती असो त्यांनी कधी अडवलं तर त्यासाठी बाळासाहेब थोरात कायदेशीर स्वरूपामध्ये त्यांना माफ करणार नाही। आणि आतापर्यंत त्यांनी ज्या गोशाळेमध्ये गोरगरीब शेतकरी वर्गातले बैल गाया टाकलेल्या आहे त्याचा त्यांनी तात्काळ हिशोब देणे, त्या गाया तिथं आहे का नाही आहे आणि त्यांची काय परिस्थिती, त्यांना चारा आहे का वेळेवर, पाणी आहे का वेळेवर, अशी दुर्दशा व्हायला नको। शेतकरी वर्गाकडे गाय अशी मस्त स्वाभिमानी असते, चांगली राहते आणि त्यांच्याकडे गोशाळ्यात कोंडल्यामुळं त्यांची खाण्यापिण्याची सोय नसल्यामुळे काही जनावर मरण पावतात। आणि अशा वेळेस नाही का त्यांनी ज्या गोशाळेमधून आतापर्यंत जेवढे जनावर आहे त्याचीवाली परिपूर्ण माहिती देण्यात यावा। त्याच्यानंतर त्यांनी गोरगरीब शेतकरी वर्गातले जितके पण जनावर धरून ज्या गोशाळेत टाकले त्याच्यावाले आतापर्यंत त्यांनी डॉक्टरच्या चाचण्या तपासण्या करून त्या गोशाळेमध्ये टाकले की नाही टाकले याची परिपूर्ण शासनानं चौकशी करावी। नसता एखादी गाय बिमार असलेली, लंपी असलेली, कुठले रोग असलेली गाय जर कधी डॉक्टरचा तपास करून त्यांनी जर त्या गोशाळेत टाकलेली नसल तर अशा लोकांवर तात्काळ शासनानं कारवाई करावा आणि त्या बाकीच्या ज्या चांगल्या स्वरूपात राहिलेल्या गाय आहे त्या बाजारातून नेऊन तिथे कोंडल्यामुळे जर रोगी होत असन किंवा आजारी पडत असन तर याची नाही का अंमलबजावणी करून त्या ज्यांनी टाकली त्यांच्यावर रीतसर कारवाई करावा। आणि इथून पुढे शेतकरी वर्गाचा आणि व्यापारी वर्गाचा जर कोणी गाया धरल्या तर सगळ्यात पुढे बाळासाहेब थोरात राहील याची शासनाने ग्वाही घ्यावी। आणि कोणीही जर कधी आता अडवलं तर बाळासाहेब थोरातला सांगा कायद्याच्या स्वरूपानं परिपूर्ण तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी कधी बी नाही का तयार राहीन, अर्ध्या रात्री जरी आवाज दिला तरी तयार राहीन। आणि माझावाला नाही का फोन नंबर घ्या, कोणी जर अडवलं तुम्हाला जनावरांना नाही का नेताना, घरी नेताना, बाजारात आणताना, तुमच्याकडे परिपूर्ण सगळं काय असताना तर मला फक्त एक फोन करा, मी तुमच्यासाठी रात्र लगे कुठलंही काम असं तर तात्काळ जास्तीत जास्त जसा जिथपर्यंत तुम्ही दूर आहे तिथपर्यंत यायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळात मी तिथं येईल आणि शासनाकडून तुम्हाला न्याय मिळवून देईन। आणि आमच्या शासनाच्या जितक्या गोरगरीब शेतकऱ्याच्या ज्या माझ्या मागण्या आहे त्या पूर्ण करावा एवढीच मी विनंती करतो सरकारला आणि थांबतो।